दिला पाहिजे हे मागणी आहे. आणि हे मागणी मोठी नाही आहे. 23,000 करोडचा फायदा एनटीपीसी झाला मागच्या वर्षी. किती झाला? 23,000 करोडचा फायदा झाला. हा तुमच्या कामामुळे झाला. साल्याने 1-2 करोड रुपये 1-2 हजार करोड रुपये जर कंत्राटी कामगारांसाठी खर्च केले तर काम बापाच्या भेटला. तुम्ही जर तुमचा अपघात झाला, तुम्ही मरण पावले कंपनीमध्ये काम करता तुमच्या परिवाराचे बेहाल होते. मी बघितला अनेक कामगार या ठिकाणी मरण पावले, काही बाहेर मरण पावले. शेती नाही, काही नाही, छोटे छोटे मुलं, शाळेत जाणारे मुलं, पैशाची सोय नाही. अशा 10-12 महिन्यांना तरी आम्ही आमच्या वतीने एनटीपीसी मध्ये त्या ठिकाणी लावून दिलं. त्यांचा परिवार सुखायला सुरू. म्हणून याच्याबद्दल सुद्धा एक पॉलिसी ठरली पाहिजे. अनेक लोकांना बिमाऱ्या होऊन त्याच्याबद्दल सुद्धा पॉलिसी ठरली पाहिजे. एनटीपीसी भारत सरकारचा उपक्रम आणि भारत सरकारचा उपक्रम असल्यामुळे इथं नॅशनल हॉलिडे किती देतात? 3 देतात. फेस्टिवल हॉलिडे ते नॅशनल हॉलिडे भेटतात. फेस्टिवल हॉलिडे नाही भेटत. मी मला पण एक कायदा माहित होता. मी रिलायन्सची केस माझी कमिशनरकडे सुरू होती. मॅडम आहे रसाळ मॅडम म्हणून आहे. त्यांना सांगितलं 4 नॅशनल हॉलिडे दिले पाहिजे. 4 नॅशनल हॉलिडे आणि 4 फेस्टिवल हॉलिडे तुम्हाला भेटतात का? हे भेटले पाहिजे ना. म्हणून सगळ्यांना आपण एकत्र आलं पाहिजे. ग्रॅज्युएटीचा लाभ भेटला पाहिजे. काही लोक देतात, काही लोक देत नाही. काही लोक सारे ठेकेदार म्हणते त्या कामगाराला गरीब दिसला तरी जो म्हणता उभारले नाही देते म्हणते. तो सारे कोणती कंपनी आपण घोळवला त्या घरी जाऊन इनार्गो किंवा कोण राकेश झा राकेश रोशन तोही झाला असंच म्हणे. ज्या ते जो बनताव करतो नाही मिळते म्हणे. का दांडेजी उभे व्हा ना. खरी गोष्ट आहे ना. खरी गोष्ट आहे. त्याच्या घरी गेलो साला टावेलवरच होता साला. तो साला त्याला वाटलं का हे साला ऐकत तिकडे बुटऱ्या हो जब आएंगे तब दूंगा म्हणे पैसे. एकच मारणी साल्याच्या कल्पनात 8 दिवसात पैसे आलेले पैसे. आणि पैसे किती भेटले? 250 लोकांनी 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये भेटले. बरा का रांडेजी? मी काही मागितलं का तुम्हाला? मी काही मागितले का तुम्हाला एवढे भेटले तर मला काही द्या म्हणून? नाही मागितलं ना. त्याला मारलं झाली केस तर मारच लागली असते. माल तुम्हाला भेटला आहे ना. जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत हे सर्व गोष्टी चालू राहील. आता आपलं पुढचं आंदोलन, आता आपण लोकांचं समर्थन आहे किंवा नाही आहे याच्यासाठी मी आजची सभा ठेवली. अजूनपर्यंत हे मागण्याचं पत्र आपण एनटीपीसीला किंवा कमिशनरला, लेबर कमिशनर दिलेलं आहे. तुमची जर इच्छा असेल तर मी पाऊल पुढे टाकतो. नाही तर गोडबोले तुम्ही लढत बसा, आम्ही घरी थांबतो असे होणार नाही. तुमचं सहकार्य आहे का नाही आहे? नाही तर मग माझी बायको वाट पाहून राहिली, माझी पत्नी वाट पाहून राहिली, माझा मुलगा वाट पाहून राहिला. जर आपण याच्यात गोष्टीत हात टाकला, ईश्वराचा आपल्याला आशीर्वाद आहे, आपला हात खाली जाणार नाही. हे याची जे सभा आपण घेतली, किती लोकांना एनटीपीसी वाल्याला फोन केला माहिती आहे का तुम्हाला? अनेक लोकांनी फोन केला. अरे गोडबोले को समजावना, गोडबोले को समजावना. घंटा समजाना गोडबोले. पैसे वाढवून द्या. आम्हाला काही झगडा करायचा या रमेश भाऊ आले या. आम्हाला काही आंदोलन करायचा काही विचार नाही आहे. आम्हाला कोणत्या अधिकाऱ्याच्या अंगावर जायची गरज नाही आहे. परंतु तुम्ही जर ऐकत नसाल, तुम्ही जे कायद्याला आम्ही तुम्हाला मागतो, कायदा जर तुम्ही पायदळी तुडवत नसाल तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून अनेक लोकांकडे गेले. मी म्हणलं नाही. रिलायन्स 4G मध्ये सुद्धा मी आंदोलन केलं. तुम्हाला सांगतो, वेळ तर लावून
घरी वाटतं नाही म्हणून रिलायन्स 4G मध्ये मी आंदोलन केलं, ज्याची जमीन गेली त्याला कामाला घ्या म्हणून. तर मला रमेश भाऊ कोणाचा फोन आला तर माहित आहे, मिलिंद नार्वेकर, उद्धव साहेबांचे पीए होते तेव्हा तेव्हा मी शिवसेनेत काम करतो. पण माझं कसं आहे, मला कोणाचा फोन आला तर मी त्याच्या तोंडाने तोंड देत नाही आणि मी आपल्या कामाच्या दुसरीकडे जात नाही. मी म्हणलं नार्वेकर साहेब तुम्ही म्हटलं ना आंदोलन नाही होणार, कॅन्सल आपलं आंदोलन. परंतु माझ्या ज्या दिवशी आंदोलन ठरलं होतं त्याच दिवशी मी आंदोलन केलं. मला कोणीही नेता कोणीही पुढारी माझ्या कामापासून मला दबाव करून मागे घेऊ शकत नाही. माझ्या पक्षाच्या लोकांनी सर्व लोकांनी सांगितलं पटन तर ठीक आहे, तिथं काम आहे पटी तर काम तर पटन तर ते नाही तर काम. मला लोकांचे विषय घेऊन लढण्यासाठी कोणीही मनाई करू शकत नाही आणि मी विषय घेतला लढणार. आता पुढचं आपलं आंदोलन असं आहे, आपल्याला एचओपीला निवेदन द्या. आपण ह्या ज्या मागण्या आहे याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल का एखादी मागणी आपली सुटली, एखादी मागणी सुटली तर तुम्ही मला काय हे मागणी चांगली आहे, हे तुम्ही याच्यात टाका. तर उद्याचा दिवस परत तुमच्याकडे आहे. आपण उद्या परवा निवेदन तयार करून 2 दिवसात एचओपीची तारीख घेऊन आपण निवेदन देणार आहोत. तर या ठिकाणी आणि तुम्हाला एक सांगतो परत, रमेश भाऊ या ठिकाणी जे या आंदोलनामध्ये सहभागी होतील, तुम्ही मनात असं ठेवू नका का आमची नोकरी जाईल. हा देवेंद्र गोडबोले छातीवर हात ठेवून सांगते का तुमची नोकरी जाईल. मी जेलात जाईन, मी शाळेला झोडपीन, मी जेलात जाईन, पण तुमची नोकरी नाही जाऊ देणार. पण तुम्ही जिथे चोरी जाते म्हणून बाहेर थांबू नका. गेले तर गेले, दुसरे घेईन, पण मी या आंदोलनात सहभागी होईन ही भावना ठेवा. एखाद्या वेळेस आपण एनटीपीसी जर ऐकले नाही, आपण 2-4 दिवस आंदोलन करायची गरज पडली, मग आमच्या 1 दिवसाची रोजी जाईल, 2 दिवसाची रोजी जाऊन हे भाकरी विचार मनात नाही उद्याचे, हे मनात नाही उद्याचे भाकरी विचार. जास्त खूप पैसे नाही घेऊन आता कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. 2 दिवसाची रोजी जाऊ द्या, 4 दिवसाची रोजी, 5 दिवसाची रोजी जाऊ द्या, तर संघर्ष करावा. इंग्रजांच्या काळामध्ये आपले लोक लढले नाही इंग्रजांच्या विरोधात. तेव्हा त्यांनी विचार केला असता का मला का भेटणार आहे, मला का भेटणार आहे, माझ्या बायकोला का भेटणार आहे, माझ्या पोराला का भेटणार आहे, तर देश स्वतंत्र झाला असता. तशी जी लढाई आहे. पगार सर्वांचे वाढणार नाही, वाढवायला लागेल. कारण आपल्या या आंदोलनामध्ये एकच विभाग नाही, एकच डिपार्टमेंट नाही आहे. सर्व दवाखान्यापासून सर्व लोक या आंदोलनात सहभागी आहे. ज्या दिवशी ठरवू आपण आज काम बंद, तर त्या दिवशी काम बंद होईल का नाही. आणि 1 तास मी एनटीपीसी बंद राहिली तर यायचे साऱ्याचे पॅन्ट सोडतील दिल्लीवाले, एनटीपीसी वाल्याचे पॅन्ट सोडतील दिल्लीवाले. 1 दिवस 1 घंटा मी एनटीपीसी बंद राहिली राहू शकत नाही. यांना द्यावं लागेल. आणि आम्ही काही खूप मागणी मागत नाही, थोडंसं मागतो, दिलं पाहिजे. आणि जे मागतो ते चुकीचं मागत नाही आहे. आणि जेव्हा परत एक गोष्ट सांगतो, तुम्हाला आंदोलनात सहभागी नसेल व्हायचं, आता सांगून द्या नाही बाबांना. म्हणून गांडू 10-100 गांडू लोकांपेक्षा 10 मर्द कामाचे. या मिटिंगला जो लोक आले त्यांना मी सगळ्यांना मर्द समजतो. लढाई संघर्ष करा. संघर्ष केला नाही तर काही भेटणार नाही. म्हणून खूप वेळ झालेला आहे, जास्त बोलणार नाही. परत आपल्या तुमच्या विभागाचं मी सांगितलं का एनटीपीसी मध्ये जेवढेही विभाग आहेत त्याचे 2-2 नावं तुम्ही द्या. आणि 2-2 नावं म्हणजे कसं मला घ्या असं नाही. त्या विभागातल्या लोकांना म्हणलं पाहिजे नाही या पांडेला घ्या, या वानखेडेला घ्या, या वाहणीला घ्या. त्या विभागातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे. आता मी होतो म्हणणारे खूप आहे का नाही. तर तो त्या विभागातल्या लोकांना घेऊन चालते का, त्या विभागातल्या लोकांचा विश्वास आहे का. नाही तर काही आंदोलन या ठिकाणी झाले, अनेक आंदोलन झाले पाहिले मी. काही ठिकाणी लोक मॅनेज झाले, लोकांच्या विश्वासाला तडा गेला. म्हणून लोकांनी विश्वास ठेवा हे सुद्धा लोकांचं आहे. पण ज्या ठिकाणी देवेंद्र गोडबोले या आंदोलनात उभा आहे म्हणून यावेळेस बेईमानीची कुठलीही शंका नाही आहे. जो साला बेईमानी करेल त्याला धरून झोडपून आपण झोडपून का नाही झोडपून
बैमानी नाही, रक्ताची लढाई आहे. बैमानी करण्यात चालणार नाही. बैमानी ज्याला बैमानी करायची आहे त्यांना आता सांगून देतो, त्याला तुम्ही या आंदोलनात राहूच नका, तुम्ही आपल्या घराला जा. पण आंदोलनात राहून आंदोलनासोबत कामगारांसोबत बैमानी कराल, आम्ही तर माफ करणार नाही, पण देव सुद्धा माफ करणार नाही. म्हणून या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण एवढ्या संख्येने रमेश भाऊची आम्ही खूप वाट पाहिली, उशीर झाला. रमेश भाऊ याच्यासाठी बोलवलं, म्हणजे साले NTPC वाले देवेंद्र गोडबोलेला आंदोलन टाकतील तर रमेश भाऊ लढाई लढन, बरोबर आहे की नाही? एका बंडीला 2 बैल पाहिजे, एका बैलाची बंडी राहत नाही, म्हणून एक दुसरा बैल आणला तुम्हाला लढायचा. या उद्या मला एक NTPC वाले पोलीसवाले मला कधीही तडीपार करू शकतात, कधीही तडीपारचा माझा नोटीस काढू शकतात, तडीपारचा आदेश काढू शकतात, पण मी या तडीपार याला त्याला घेत नाही. परंतु लढाई सामोर राहिली पाहिजे सुरू. रमेश भाऊ आहे, वजेकर आहे, तुम्ही आहे, मी आहो, सर्व आपण या लढाई एकजुटीने लढू आणि लवकरच निर्णय लावू. आपण 1-2 दिवसामध्ये आम्ही ते ड्राफ्ट तयार झाला म्हणजे आम्ही तुमच्या जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकू. तुम्ही ज्या आता या रजिस्टरमध्ये ज्या तुम्ही सह्या केल्या का, त्या सह्याचं झेरॉक्स आम्ही त्या निवेदनासोबत लावणार आहोत. मंजूर आहे ना? आता आम्ही सह्याच केल्या नाही असं नको म्हणजे. आम्ही ह्या सह्या त्याच्यासाठी घेतलं का, जे निवेदन आपण लिहित आहोत त्याच्यासोबत त्या समजतं खाली